आणि खरंच आपल्या ह्या लोकांची खरंच ही खंत आहे मोठी, कारण अशा लेजंडरी माणसाचा इतिहास कुठेच आपल्याला सापडला नाही किंवा ऐकवला नाही किंवा माहितीही नाहीये. खूप कमी लोकांना जे मराठी शाळेत शिकले असेल त्यांना मे बी माहिती असेल, पण आमच्या इंग्रजी शाळेमध्ये, मी इंग्लिश शाळेमध्ये शिकलो आहे, त्यामुळे मला हे कुठे ऐकून सुद्धा माहित नव्हतं की भाऊ. नमस्कार मित्रांनो, मी युट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे कर्मवीरायण. साऊथचा मूवी नाहीये भाई, हा एका लेजंडरी व्यक्तिमत्वाचा बायोपिक आहे, जे कमी फार लोकांना माहिती असेल, कारण आपल्याला सध्या कुठली सवड आहे बाकीच्या गोष्टींपासून, बरोबर ना? चला मित्रांनो, अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया. आणि जर तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर कृपया करून मूवी बघा गुगल करण्यापेक्षा. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. पाटील मास्तर देव माणूस आहे हो. छत्रपती शाहूंनी जशी शिक्षण कार्यात उडी घेतली का नाही, तसं काहीतरी करावंसं वाटतंय. पोरांनो, हे माझं घर, तुमचं बोर्डिंग हाऊस. अरे त्या भाऊराव पाटलाचे पोरं बोर्डिंगात उपाशी आहे. या आप्पासाहेब जसं माझं लेकरू आहे ना, तशी समधी माझीच लेकरं आहेत. माझ्या पोराला वाचवा. आपण महात्मा फुल्यांचे वारसदार आहोत. गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणार आहात. चांगला उपक्रम आहे. रयत शिक्षण संस्था, तिथं वस्ती तिथं शाळा नेणार. चला चला रे शिकूया सारे. तुम्हाला देणगी कमी पडू देणार नाही. काढूनी भेदांच्या भिंती. एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेख. ओसलों का बहुत पक्का लगता है. असं येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असेल. एक होऊया सारे. पाहिजे तेवढी रक्कम मी देऊ शकतो, पण नाव माझं द्यायचं. एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही. वी डोंट नीड अमेरिकन. सभी जाति धर्म के बच्चे एक ही स्थान पर. खरा कर्मवीर आहे भाऊ. मैं साबरमती में नहीं कर पाया भाऊराव जी, वो काम आपने यहाँ कर दिखाया है. तर मित्रांनो, आता आपण ट्रेलर पाहिलाच. खूप कमी टायमाचा ट्रेलर आहे आणि ऍक्च्युली मला असं वाटतंय कुठेतरी की म्हणजे खरंच हे इतिहासात हरवलेलं एक पान आहे. म्हणजे हे जे भाऊराव पाटील आहेत, डॉक्टर भाऊराव पाटील आहे, यांच्याबद्दल आपण कधी ऐकलंच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल ऐकलंय, महात्मा फुलेंबद्दल ऐकलंय, सावित्रीबाई फुले बद्दल ऐकलंय, पण हे जे कर्मवीर होते त्यांच्याबद्दल खूप कमी ऐकलंय आपण. मे बी कुणी ऐकलंच नसेल, मी तर ऐकलं नव्हतं. ऍक्च्युली सांगू तुम्हाला, मी ऐकलं नव्हतं कधी. त्यांची सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे जी आता एशियामध्ये खूप टॉपला आहे, ती म्हणजे रयत शिक्षण संस्था. त्यांच्या घरात स्वतःला खायला नसायचं किंवा किती परिस्थिती बिकट असली तरी त्यांनी मुलांना शिकवून कसं घडवायचं कसं नाही ह्याच्याबद्दल खूप तडजोड केली त्यांनी आणि खूप कष्ट घेतले. उलट त्यांची जी पत्नी आहे त्यांनी सुद्धा त्यांना खूप सपोर्ट केला. घरातले आपले स्वतःचे दागिने वगैरे विकून पण मुलांचे हॉस्टेल चालवले आणि खूप शिकवलं गेलं. मोठा खंबीर आधार म्हणजे राजश्री शाहू महाराज तर होते त्यांच्याशी पाठी, पण तरी पण त्यांनी खूप काही केलं आणि कर्मवीर म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. याबद्दल हा चित्रपट आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे. येत्या 2 ऑगस्टला मित्रांनो हा चित्रपट रिलीज होतोय आणि खरंच आपल्या ह्या लोकांची खरंच ही खंत आहे मोठी, कारण अशा लेजंडरी माणसाचा इतिहास कुठेच आपल्याला सापडला नाही किंवा ऐकवला नाही किंवा माहितीही नाहीये. खूप कमी लोकांना जे मराठी शाळेत शिकले असेल त्यांना मे बी माहिती असेल, पण आमच्या इंग्रजी शाळेमध्ये, मी इंग्लिश शाळेमध्ये शिकलो आहे, त्यामुळे मला हे कुठे ऐकून सुद्धा माहित नव्हतं की भाऊराव पाटील इतके मोठे लेजंड होते आणि त्यांनी आपल्या रयत शिक्षण म्हणजे गरीब मुलांसाठी आणि सर्व जातीय धर्मांच्या मुलांसाठी एकत्र बसून शिक्षण देणे, ज्ञान आणि शिक्षण याचा एक वेगळा संगम होता त्यांच्याकडे आणि वेगळा ध्येय होता त्यांच्याकडे. ज्ञान आणि शिक्षण ह्याबद्दल ते खूप सिरियस होते आणि त्यांचा हेतू हाच होता की एकाच छताखाली सगळ्या धर्मांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं. असं त्यांनी कधी जातीभेद केला नव्हता. त्यामध्येच हे झालेलं होतं. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ट्रेलरमध्ये पण गांधीजींनी सुद्धा त्यांची खूप तारीफ केली आहे त्याबद्दल की जे मी साबरमतीला करू नाही शकलो ते तुम्ही इथे केलात. इथे म्हणजे कुठे मित्रांनो, सातारा किंवा कोल्हापूर या साईडला या गोष्टी केलेल्या होत्या. तर अशा ह्या कर्मवीरायांना आपल्या टीमकडून मानाचा मुजरा.
आणि मित्रांनो, येत्या 2 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होतोय, तर प्लीज पाहायला विसरू नका कर्मवीरायन आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. चला मित्रांनो, आज इतकंच आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.